नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, मानधनवाढीसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अंगणवाडी सेविकांचं आमरण उपोषण हे सुरू झालेले आहे। आणि आज नक्की या उपोषणात काय म्हणजे या आंदोलनात काय झालं हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा, चॅनलवर जर नवीन असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी बेमुदत उपोषण, धरणे आंदोलन व 25 तारखेला जेलभरो आंदोलन असा आपला कार्यक्रम कृती समितीने या ठिकाणी आखलेला आहे। हजारो लाखो भगिनी यांनी निदर्शने केली। या शासनाला वेळोवेळी आपल्या भगिनींनी त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना निवेदनं दिली, तरी या शासनाला जाग आली नाही। आणि म्हणून अंतिम उपाय, हा शेवटचा उपाय म्हणून कृती समितीनं आणि सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस आणि सर्व उपस्थित या ठिकाणी नेतेगण आहेत त्यांनी हा निर्णय घेतला। अभी नहीं तो कभी नहीं। अरे, अंगणवाडी कार्यकर्त्या लाडक्या बहिणीमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं। मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम घेतले, त्याच्यामध्ये सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांनाच बोलवण्यात आलं आणि त्याच्या शोभेवरच त्यांचे कार्यक्रम यशस्वी झाले। पण या मूर्ख सरकारला लाज वाटली नाही। त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं हे त्यांचे कर्तव्य होतं, पण ते विसरलेले आहेत। लाडकी बहीण, आता हे काय सावत्र बहीण आहे का? ही बहीण तुमची नाही का? आणि मग जे काम करत नाहीत त्यांना तुम्ही पैसे देता, आणि जे रक्ताचं पाणी करून घाम गाळून जे रात्र दिवस अहोरात्र काम करण्याचं काम करतात, चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचं काम करतात, त्यांच्या बाबतीमध्ये एवढा कठोर पावित्र्य हे शासन का घेतंय? आणि हे शासनाला दाखवून देण्यासाठी कृती समितीने ठरवलेलं आहे की बेमुदत उपोषण आणि जेलभरो आंदोलन हे यशस्वी आपल्याला निश्चितपणे केल्याशिवाय राहायचं नाही। आणि शासनाला आपल्या मागण्या मंजूर करायला भाग पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा आमचा निर्धार आम्ही या ठिकाणी आज व्यक्त केलेला आहे। आपल्या 3 मागण्या अत्यंत महत्वाच्या आहेत। एक तर कोर्टातून आपण सगळ्यांनी मागणी मंजूर करून घेतलेली, ती कोर्टाची मागणी सुद्धा, ती ज्याला आपण ग्रॅच्युइटी म्हणतो, त्याचा साधा शासन निर्णय काढायची अजून शासनाची तयारी नाही। गेल्या 15 वर्षापासूनची चितपत पडलेली जी मागणी आहे ते आम्हाला पेन्शन द्या। हजारो आमच्या भगिनी रिटायर झाल्या, भीक मागायची पाळी आली, स्वर्गवासी झाल्या, तरी अजून त्यांनी पेन्शन देतो म्हणून पेन्शन दिलेली नाही। त्यांचा नक्कीच शाप या शासनाला लागल्याशिवाय राहणार नाही। पुढच्या वेळेस ते पालतं पडल्याशिवाय शासन राहणार नाही, हा आमचा सर्वांचा शाप आहे। हे आपण शासनाला लक्षात घेतलं पाहिजे। त्याचबरोबर मानधन वाढ, सगळ्यांना मानधन वाढ दिली, पण अंगणवाडी कार्यकर्त्याला मानधन वाढ दिली नाही। जाणून बुजून अंगणवाडी कार्यकर्त्यावर हे एकनाथ शिंदे, फडणवीस, हे बगल बच्चे, एकनाथ शिंदे मध्ये आहे, एक टरबूजा बाजूला आहे, एक खरबूजा बाजूला आहे। टरबूजा आणि खरबूजा या तिघाची जोडी जमल्यामुळं अंगणवाडी कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही, आणि ह्यांना पालतं पाडून तुडविल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही, हे आपण आज या ठिकाणी दाखवून द्यायचंय। भगिनीनो, अंत किती पाहावा, याला एक प्रकारची मर्यादा असते। आता शेवटच्या टोकाला आपली ही लढाई आलेली आहे।
आणि त्याच्यामुळं आम्ही GR या 3 मागण्याचा GR काढल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही ही प्रतिज्ञा करून आपण आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत, धरणे धरायला बसलेले आहोत. 2 दिवसामध्ये आपल्याला न्याय नाही मिळाला आज आणि उद्या, तर परवा सगळी मुंबई जाम केल्याशिवाय आपली कृती समिती राहणार नाही हा आमचा निर्धार आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेबाच्या काळामध्ये असं झालं होतं, आपल्या सगळ्यांना मी आठवण करून देऊ शकतो. त्यांनी पण शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला ताणण्याचं काम केलं. आणि जेव्हा सगळ्या आमच्या महिला 15-20 हजार जेव्हा रस्त्यावर बसल्या, तेव्हा ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळी मुंबई जाम झाली आणि पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या कृती समितीला हुडकीत फिरले. मुंबई जाम व्हायला वेळ लागली नाही, पण जाम झाल्यानंतर महिलांना हटवायला, महिला त्या ठिकाणी चिडीला पेटलेल्या होत्या, महिला हटत नव्हत्या, त्यांना रस्त्यावरून बाजूला काढायला 6-7 तास गेले. आणि म्हणून शासनानं लक्षात ठेवलं पाहिजे की ती एकदा वेळ आम्ही दाखवून दिलेली आहे, आमचा इतिहास आहे तो. आता यावेळेला ही वेळ आमच्यावर आणू नये, तुमच्यावर पण आणू नये. आणि मग आम्ही एकदा जर पेटलो आणि रस्त्यावर बसलो तर आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्हाला भीती राहणार नाही, आम्ही त्या ठिकाणाहून हटणार नाही, आम्ही GR काढून घेतल्याशिवाय हलणार नाही, हा आमचा या ठिकाणचा आजचा निग्रह आहे. आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रावर ही आता चर्चा चालू आहे, शासनापर्यंत ही चर्चा गेलेली आहे. परवा आपल्या सोलापूर मधल्या कुठल्या तरी भगिनींनी त्या दादांना निवेदन दिलं, दादा पूर्वीसारखं बोलले नाही, थोडं चांगलं बोलले. ते बघितलं आणि म्हणलं हे तर झालेलं आहे, आता उद्या म्हणजे आज आमची बैठक आहे, त्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. मग आता ते किती खरं बोलतात किती खोटं बोलतात ते आज आपल्याला 4-5 वाजेपर्यंत निश्चित कळणार आहे. मी नंतर अजून बोलेन. तर या ठिकाणी मला निशाताईंनी बोलण्याचं आवाहन केलं. एका मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम हे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करतात आणि तरीही या सरकारला त्यांची दयामाया येत नाही. याचा जाहीर निषेध म्हणून अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अंगणवाडी सेविका मदतनीस या आजपासूनच उपोषणासाठी बसणार आहे. आणि येत्या 25 सप्टेंबर रोजी आझाद मैदान येथे जेल भरो हे भव्य आंदोलन होणार आहे. तर पहा, अंगणवाडी सेविकांसाठी ही एक खूप मोठी लढाई आहे आणि आता ही शेवटचीच लढाई आहे, कारण की याच्यानंतर आता आचारसंहिता लागणार आहे, कारण की विधानसभेच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आणि ही शेवटची लढाई म्हणून अंगणवाडी सेविकांनी याच्याकडे पाहिलं आहे. आणि पहा, अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. आणि सरकारने लवकरच अंगणवाडी सेविका मानधनवाढ करून द्यावी, नाहीतर या आंदोलनाचा खूप मोठा सरकारला फटका बसणार आहे असं यांच्या बोलण्यातून दिसत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर